नाही इकडं आहे ना बरोबर निघते. बघा हा रस्ता. उद्या जाईल कसं जगायचं लोकांनी या रस्त्यावर, कसं राहायचं. खड्डा मोठा दगड आहे. आत्मनिर्भर भारत. बघा हा रस्ता. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अवघे 3 किलोमीटर चिंचोली माळी तालुका जिल्हा बीड या ठिकाणचा हा रस्ता आहे. कृपया मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. इथले आमदार खासदार फक्त पैसे खाऊ आहेत. त्यांना फक्त पैसा पाहिजे. दररोज 4 ते 5 लोक शेतकऱ्यांच्या दुधाच्या कॅन्डी पाडतात. शेतकरी पाडतात. गाड्या खराब होतात. दर 3-4 दिवसाला इथे एका व्यक्तीचा मृत्यू आहे. अशा गाड्या बंद पडतात अशा रस्त्याने. असा तर रस्ता आहे हा. ह्या माता माऊली माई भगिनी अक्षरशः चालत जात आहेत, कारण आमच्या गावाकडे गाडी एकही येत नाही. बस बंद केली आहे आणि रस्त्यामुळेच बस बंद झालेली आहे. आरक्षण नकोय, पण रस्ते पहिलं करून द्या. रस्ते, पाणी, लाईट. 6 नंतर इथे कुणीही येत नाही. हे बघा खड्डे. हे बघा खड्डे. पडली गाडी बंद आमची. बघा गाड्या अशा बंद पडतात. असे रस्ते आहेत. क्वचित एखादा ऑटो रिक्षा दिसेल, नाहीतर तो पण नाही घेत. ऑटोवाला 400-500 रुपये घेतो फक्त 3 ते 4 किलोमीटरसाठी. आणि नेमकं अवघं वरतीच हायवे झालेला आहे. नॅशनल हायवे. नॅशनल हायवेच्या खाली बघा रस्ता कसा आहे. आता पुढे तर जादू आहे. जादू पुढे. आता जादू बघा. रस्त्यांची जादू. जगायचं कसं माणसांनी. अक्षरशः शूटिंग पण पूर्ण खड्डेच खड्डे. समोरची गाडी बघा. फक्त डान्सिंगचं काम आहे. गडकरी साहेब हे बघा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. करोडोंचे हायवे फक्त तुम्हाला टॅक्स आणि टोल वसुलीसाठीच हवेत. आम्ही पण टॅक्स भरतोय. बघा हे रस्ते.
तुम्ही एकदाच सिमेंटचा रस्ता करून द्या आम्हाला 20 ते 25 वर्षाचा. रस्त्याची खरंच नितांत गरज आहे आम्हाला इथे. बाबूच्या बघा हे खड्डे, बघा हे तलाव, बघा हे रस्ते. स्विमिंग पूल आहे आमच्या गावचा. अवघं बीडपासून 3 किलोमीटर माझं गाव आहे आणि रस्त्यांची अशी अवस्था आहे. मुलांनी शाळेत कसं जायचं, शिक्षण त्यांचं बंद आहे. आता पूर्ण गाव सोडणार आहे. हे मला माहिती राईटने किंवा लेफ्टने. बघा हे रस्ते. एकटे होते ना. सिमेंट रोड पण चालत ना, तेवढा रस्ता केला, हा रस्ता केला. इथपर्यंत काय आहे ना, त्यांचं काम आहे म्हणून असं थोडी आहे. काय हे बघा रस्ते. नाही बाजारात कसं हा माहिती. बघा हे खड्डे, बघा हे रस्ते. डिजिटल इंडिया, मोदी साहेब डिजिटल इंडिया. हे आजोबा चाललेले आहेत. आजोबा तर थांबावंच लागलं आमच्यासाठी. आजोबा बघत आहेत रागाने. आता बाईकीवर चढ नाही करत तिला, आता कोणीच नाही नेऊ शकत ना. मग तिथल्या तर दिदी त्या गेल्या त्या ना घरी. नंतर त्यांना कळली
असेल मीटर. काय नाही लक्ष द्यायचं, काय नाही लक्ष द्यायचं. ते पण तेवढ्यासाठीच असतात पाहिजे. आताच तर 6 महिने झाले. थांब जरा. हे बघा, आता एखादं पेशंट असेल, एखादी गरोदर स्त्री असेल, तिने कसं यायचं. आणि हा चांगला रस्ता फक्त 3 किलोमीटर नंतरच.